शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण कांदा पिकामध्ये कामकाज करत असताना सुरुवातीपासून लागवडीनंतर आपण कशा पद्धतीने स्प्रे नियोजन घेतलं पाहिजे, त्याचबरोबर खताचे डोस. आता लक्षात घ्या, यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी कांदा पिवळे पडणं, त्याचबरोबर माव्याचा प्रादुर्भाव, हे सर्व कामकाज आणि हे सर्व सांभाळून आपल्याला कांद्याची साईज बनवणं, त्याचबरोबर त्याची मान चांगली झाली पाहिजे, या सर्व दृष्टीने कामकाज करणं. आता हे सर्व चर्चा करण्यापूर्वी काका आपलं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं. देवमन सखाराम पेंढारी. बर. मुक्काम हरनूल, पोस्ट हरनूल. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 9860713693. बर. कांदे कावर बुकिंग करू राहिले सांगता येईल का? काम नाही सांगता येणार. आपण गेल्या वर्षी ना आपण बुकिंग केली होती, त्यांनी बघितले कांद्याची पोझिशन 100% चांगली झाली. त्यांना या वर्षी वाटलं का आपण बुकिंग केली पाहिजे, बरोबर. म्हणून त्यांनी केली. तुमचे कांदे पाहून बुकिंग केली, हे जरी बरोबर असलं, यावर्षी अडचणी पण बऱ्याच येत आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला अडचणी येत आहे. याच्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या एक 15 ते 20 दिवसामध्ये सुद्धा कामकाज करणं तितकंच गरजेचं आहे. कांदे लागवड केली, कांदे लागवडीनंतर आपण पहिली फवारणी तणनाशकची आपण त्या ठिकाणी घेतो. आता बऱ्याच वेळेस तणनाशक मारत असताना आपल्या कांद्याला पिवळेपणा येऊ नये, याच्यासाठी सुद्धा आपण कामकाज करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण साधारणतः 20 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला 10 ml त्या ठिकाणी गोल त्या ठिकाणी घ्यायचे, त्याच्यासोबत 20 मिली तुम्हाला टार्गा सुपर, त्याचबरोबर चिलेटेड झिंक 100 ग्रॅम. ही पहिली फवारणी आपल्याला कांदे लागवडीनंतर 8 ते 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला पहिली फवारणी करून घेणं गरजेची. ती फवारणी झाली त्याच्यानंतर परत 5 ते 6 दिवस जाऊ द्या, आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला कीटकनाशक सुद्धा आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचंय. आता कीटकनाशक म्हणजे तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी सांगतो, त्याच्यामध्ये तुम्हाला रॉकेट, लक्षात घ्या, जे आपण क्लोरोसायपरचं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन येतं, ते रॉकेट आपल्याला त्या ठिकाणी 200 लिटर पाण्यासाठी 400 मिली. आता हे सर्व प्रमाण 200 लिटर पाण्याचे म्हणजे एकरी आपल्याला 200 लिटर पाण्याची त्या ठिकाणी फवारणी करायची. त्याच्यामध्ये साप ही पावडर म्हणजे तुम्हाला मँकोजेप आणि कार्बेंडाजिम याचं कॉम्बिनेशनची आपल्याला साप ही पावडरची पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. मग रॉकेट असेल तुमचं याचे कॉम्बिनेशन, त्याच्यामध्ये साप असेल, त्यासोबत तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट आणि एक्सपर्ट ड्रिप, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, एक्सपर्ट ड्रिप आपल्याला त्या ठिकाणी 1 लिटर या प्रमाणात पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची. त्याच्यानंतर एक 5 ते 7 दिवस जाऊ द्या, परत दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला मेरिऑन 40 मिली, म्हणजे एकरी तुम्हाला मेरिऑन 80 मिली आणि प्रॉफाइट त्या ठिकाणी 1 किलो या प्रमाणात आपल्याला सेकंड स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. परंतु पाऊस येतोय, पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे तुमच्या पातीला पिवळेपणा येतोय बऱ्याच वेळेस. त्या ठिकाणी आपण जर बघितलं की माव्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो, मी तुम्हाला दाखवलं पण मग बरोबर आहे. त्या माव्यामुळे त्याच्या जे प्रोटीन्स जे आपण तयार होतात किंवा जे आपल्या कांद्याच्या पातीवाढीसाठी जे शाकीय पदार्थ आपण जे ठिकाणी येतात, ते खाल्ल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी परत कांद्याला पिवळेपणा तयार व्हायला सुरुवात होते. खाली कांद्याची जो आपण म्हणतो कांद्याची गाठ तयार होणं, ती सुद्धा कमी प्रमाणात होते, कांद्याला पिळा पडतो. याच्यासाठी आपण सेकंड फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला टाटा कंपनीचं पुलिटो, लक्षात घ्या, टाटा कंपनीचं पुलिटो आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं 250 ग्रॅम. त्याच्यामध्ये तुम्हाला टाटाचं सरप्लस आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे 250 ग्रॅम. या प्रमाणात आपल्याला एक फवारणी घ्यायची. त्याच्यासोबत आपण रुबिकॉन 500 मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम ही दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायची. या 2 फवारणी केल्या. त्याच्याच बरोबर तिसरी फवारणी घेत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमायर 100 ग्रॅम, लक्षात घ्या, ॲडमायर 100 ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय. त्याच्यामध्ये बेरी बुस्टर 500 मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, 032 500 ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला बुरशीनाशक लुनाचा वापर करायचा आहे, लुना 100 मिली. या प्रमाणात आपल्याला तिसरी फवारणी काढून घ्यायची. या 3 फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. पहिल्या 1.5 ते पावणे 2 महिन्यापर्यंत जी आपल्याला कांद्याची गाठ तयार होणं, या सर्व गोष्टींसाठी आपण हे स्प्रे घेणं गरजेचे आहे. त्याचबरोबर आपण ड्रिपचे ऍप्लिकेशन, आता ड्रिप नाही परंतु आपण खताचे डोस देत असताना पहिला आपण लागवडीच्या अगोदर काही खतं दिले, 10-26 टाकलेले, मग सुपला 15-15 टाकलेले, नंतर त्याला 10-26 टाकलाय ते पहिल्या कांद्यांना. बरं, आता लक्षात घ्या, आपण सुरुवातीला सुपला आपण टाकतोय 15-15, त्यासोबत आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचंय, दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 100 किलो आणि पॉलिसल्फेट 100 किलो या प्रमाणात आपण बेसल डोस आपल्याला देऊन घेणं गरजेचं राहील. त्यानंतर सेकंड डोस देत असताना आपल्याला त्या ठिकाणी 15-20 दिवसाच्या अंतराने, 20 दिवसाच्या अंतराने आपल्याला दुसरा डोस द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅश म्हणजे एमओपी त्या ठिकाणी 25 किलो, त्यासोबत यारामिला कॉम्प्लेक्स 25 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो हा सेकंड डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे.
त्यानंतर परत 15 दिवसाच्या अंतराने तिसरा डोस आपण त्या ठिकाणी देतो. त्याच्यामध्ये तो डोस देत असताना आपण काळजी घेणं पण तितकीच गरजेची. दव वादळ असेल, धुका असेल, अशा वेळेस आपण डोस द्यायचा नाही. पूर्ण कोरड्या वातावरणामध्ये आपल्याला तिसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 10-26-26 एकरी 100 किलो लक्षात घ्या, म्हणजे 2 बॅग तुम्हाला 10-26-26 त्या ठिकाणी घ्यायचंय. त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट परत एकदा 25 किलो आणि एमओपी 25 किलो हा तिसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. हे 3 डोस जर आपण व्यवस्थित दिले तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही. ज्या ठिकाणी चुनखडीचं प्रमाण असेल अशा ठिकाणी आपण सल्फरचा वापर करायचा आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला ग्रॅन्युअल सल्फरमध्ये एकरी 25 किलो पर्यंत तुम्हाला सेकंड डोसमध्ये आपल्याला ग्रॅन्युअल सल्फर आपल्याला अशा जमिनींमध्ये देऊन घ्यायचं. या पद्धतीने जर आपण स्पेशली डोस दिले तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही. प्रॉपर कामकाज प्रत्येक शेतकऱ्याने आजही प्लॉट बुकिंग केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक फवारणी वेळेवर घेणं, कव्हरेज चांगलं घेणं, एकरी 200 लिटर पर्यंत 200 ते 250 लिटर पर्यंत पाणी फवारणं, या पद्धतीने जर कामकाज केलं तर नक्कीच कांद्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्नात वाढ त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. तर शेतकरी मित्रांनो काय करायचंय, तुम्हाला कांद्यामध्ये असतील, इतर पिकांमध्ये असतील, फळबागांमध्ये असतील, बरेचसे व्हिडिओ तुमच्यासाठी दिलेले. बरेच शेतकरी आजही बुकिंग करतायत. फळबागांमधले सुद्धा बरेचसे प्लॉट बुकिंग करताय. परंतु बुकिंग करताना हा नक्की विचार करा की आलेलं शेड्यूल आपल्याकडून फॉलो होत असेल तरच आपण प्लॉट बुकिंग करा. तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो 9834 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. आपले प्लॉट बुकिंग करून घ्या. काही अडचणी असतील विचारून घेत चला. ऑफिसला कॉल गेल्यानंतर आपले कॉल उचलले जातात. काही अडचणी असतील तर नक्की विचारत चला. त्याच पद्धतीने अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.